एसटी कडून 11 महिन्यांपासून पीएफ नाही। 87,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफचे पैसे कापले जात आहेत। या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। तर एसटी कडून 11 महिन्यांपासून पीएफ नसल्याचं समोर आलंय। 87,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफचे पैसे कापले जात आहेत। तर एसटी कडून पीएफचा 1200 कोटींचा निधी थकीत आहे। हप्ते न भरल्याने कर्मचाऱ्यांना पीएफ काढता येत नाहीये। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एसटी कडून 11 महिन्यांपासून पीएफ नाही अशी माहिती समोर येते। तर 87,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफचे पैसे कापले जात आहेत। मात्र तरी देखील एसटी कडून पीएफचा 1200 कोटींचा निधी हा थकीत असल्याचं समोर आलंय। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हप्ते न भरल्याने कर्मचाऱ्यांना पीएफ काढता येत नाहीये। एकीकडे एसटी ची भाडेवाढ झालेली आहे आणि दुसरीकडे अजून एक समस्या समोर येते। एसटी कडून 11 महिन्यांपासून पीएफ नसल्याची माहिती समोर येते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी एसटी कर्मचारी सरचिटणीस श्रीरंग बर्गे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बर्गेजी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। एसटी कडून 11 महिन्यांपासून पीएफ नाहीये, तुमची प्रतिक्रिया? नाही, हे खरं आहे की एसटी कामगारांच्या पगारातनं पीएफ ची रक्कम वसूल केली आहे, पण प्रत्यक्षात ती रक्कम ट्रस्टकडे भरलेली नाहीये। याचं कारण असं की एसटी कडे पैसे नाहीयेत। साधारणतः 1200 कोटी रुपयाची पीएफ ची रक्कम 11 महिन्यापासून स्थगित आहे। बर्गेजी, आपण पाहतो एकीकडे 14 ते 15% भाडेवाढ करण्यात येते आणि दुसरीकडे एसटी कडे पैसे नाही असं म्हटलं जातंय। नेमकं म्हणजे काय घडतंय? नाही, ही भाडेवाढ 14.95% केलेली आहे आणि प्रत्यक्षात प्रवासी संख्या जी आहे ती 4 कोटीच्या वर वाढायला पाहिजे दिवसाला, पण तसं झालेलं नाहीये की दिवसाला साधारणतः 2 कोटी इतकी प्रवासी संख्या वाढलेली आहे। याचाच अर्थ 7.5% इतकाच त्या वाढीचा फायदा झाला एसटी महामंडळाला। म्हणजे तेवढंच उत्पन्न झालेलं आहे 7.5%, 14.95% झालेलंच नाही। आणि त्याच्यामुळे त्या भाडेवाढीचा फार मोठा उत्पन्न वाढलंय। उत्पन्न वाढल्यामुळे फार मोठा फरक पडलेला नाही। मुळामध्ये गाड्या नाहीये एसटीकडे, त्याच्यामुळे कितीतरी भाडेवाढ केली तरी त्याचा इफेक्ट पाहिजे तसा होऊ शकत नाहीये। आणि म्हणून सरकारने गाड्या दिल्या पाहिजेत। आज गाड्या नाहीये, 14,400 गाड्या फक्त एसटीच्या ताफ्यात आहेत आणि अपेक्षित गाड्या 22,000 गाड्या पाहिजे। फक्त 14,400 गाड्या एसटीकडे आहेत आणि त्याच्यामुळे असल्या भाडेवाढीचा इफेक्ट होत नाही। अजून एक मॅडम मला सांगायचं आहे की 3 वर्षानंतर ही भाडेवाढ झाली। सरकारने दरवर्षी जर 5% भाडेवाढ केली असती ना तर त्याचा बरोबर फायदा झाला असता। आता काय झालंय की एकदम 14.95% भाडेवाढ केल्यामुळे एकदा प्रवाशांनाही त्याचा थोडा फटका बसतोय आणि म्हणून थोडासा त्याचा प्रवासी संख्येवरही परिणाम झाल्याचं दिसतंय। माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः एक 60-70 हजार प्रवासी दिवसाला कमी झालेले आहेत। नक्कीच बर्गेजी, आपण साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि आपण माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद। आपण पाहतो एसटी कडून 11 महिन्यांपासून पीएफ नाहीये आणि त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील हा पीएफ काढता येत नाहीये। बर्गेजी आपल्या सोबत होते आणि यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। जरी 14-15% भाडेवाढ झाली असली तरी हवं तसं उत्पन्न एसटी कडून मिळत नाहीये।